नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे कधी आहे जया एकादशी। तुमच्या आर्थिक भरभराटीसाठी करा हे उपाय। बघा, दरवर्षी माघ शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी व्रत पाळले जाते। यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे। सर्व एकादशींपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ आहे। बघा, या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत, पिशाच आणि काळ्या छायेच्या तावडीतून मुक्त होते। जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते ती ब्रह्महत्याच्या महापापातून मुक्त होते आणि भगवान विष्णूच्या कृपेने तिला जीवनातील सर्व सुखाची प्राप्ती होते। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9:55 समाप्त होईल। उद्या तिथीनुसार मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल। बघा, श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिरला हे व्रत सांगितले होते। हे जया एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला मागील जन्मातील पापापासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती मिळते। जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही उपाय करणे देखील खूप फलदायी आहे। बघा, जया एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा, यामुळे जीवनात प्रगती होते। जया एकादशीच्या व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूचे आवाहन करा, यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही। या दिवशी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करा। नंतर पिवळी फुले भगवान विष्णूला अर्पण करा। पिवळ्या फुलाचा हार करून भगवान विष्णूला अर्पण करा। नंतर मिठाई, फळे इत्यादी अर्पण करा। त्यानंतर गाईला चारा खाऊ घाला आणि गरजूंना काहीतरी दान करा। यामुळे भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात। बघा, पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू वास करतात, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा। जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि देसी तुपाचा दिवा लावा। जया एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नका, तसेच या दिवशी भात खाणे टाळा। या दिवशी एकच प्रकारचा आहार घ्या, तो म्हणजे फलाहार। यामुळे श्रीहरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात। बघा, जया एकादशीच्या दिवशी हे उपाय तुम्ही नक्कीच करा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।